call our today's chief guest, Dr. Chandrakant Kanse, to deliver the speech on today's occasion. नमस्कार मित्रांनो, ज्या सर्वांना पारितोषिक पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. मला इथे बोलवल्याबद्दल लायन्स क्लब आणि विशेषतः अंबीर, मुकुंद, शशिकांत या सगळ्यांचं आभार. मला इथे बोलवण्यामध्ये माझं शिक्षण किंवा माझी कीर्ती यापेक्षा प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा जास्त आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मित्र, आपण शिक्षण क्षेत्रात काम करतो. मी गेली 25 वर्ष अध्यापनाचं आणि गेली साधारणतः 60 वर्ष अध्ययनाचं काम करतो. आता अध्यापनाचं काम करत असताना मी जरी वैद्यकीय विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असलो तरी साधारणतः गोष्टी जवळपास थोड्याफार प्रमाणामध्ये सारख्याच असतात. एक विचार करा, दारू प्यायला कोणी शिकवतं का? तंबाखू खायला कोणी शिकवण्याचा क्लास घेतला आहे का? समाजात चालू आहे की नाही? परिस्थिती माणसाला सगळ्यात जास्त शिकवते आणि शिक्षणाच्या पलीकडचे जे जग असतं त्या जगामध्ये जाण्यासाठी माणूस तयार करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. मग ते प्राथमिक असो, माध्यमिक असो किंवा वैद्यकीय शिक्षण असो, जबाबदारी तीच आहे. आम्ही वैद्यकीय शिक्षणामध्ये वैद्यकीय विषयाचं ज्ञान देऊ शकतो. तो वैद्यकीय विद्यार्थी पास झाल्यानंतर कशा तऱ्हेने त्याने व्यवसाय करावा हे त्याला आम्ही शिकवत नाही आणि तो त्याच्या नीतिमत्तेच्या आधाराच्या किंवा कसोट्यांवरती आधारित पुढे व्यवसाय करतो. त्याच्यामध्ये मी फारसं जाणार नाही, पण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा जो अंतिम एक्झिट पॉईंट आहे, ज्याला आउटकम आपण म्हणतो, काय आहे? 12वीची परीक्षा, बरोबर ना? आणि 12वीपेक्षा आता 12वीच्या परीक्षेला फारसं महत्त्व नाही आहे. त्याच्यापुढे असे CET किंवा नीट ज्याला म्हणतो किंवा JEE या परीक्षांवरती जेवढे तुम्हाला मार्क पाहिजे असं तेवढे मिळून मी तुमच्यासमोर उभा आहे, एवढंच सांगतो. तर ह्या परीक्षांमध्ये मार्क ही जर आउटकम आपण ॲनालिसिस करायला लागलो तर 10वीला साधारणतः विद्यार्थ्याला 95% मार्क असतात, 12वीला तोच विद्यार्थी 73% येतो आणि नीटला तो 40, 45, 50% गडगडतो. बरोबर आहे ना माझं ऑब्झर्वेशन? मी याला जबाबदार कोण? म्हणजे त्याच्यातले सगळे ॲस्पेक्ट जे आहेत ते संशोधनाच्या ज्या काही कसोट्या जागतिक असतात त्याच्यावरती उतरून मला काही कुठले PhD घेऊन कुठे इन्क्रिमेंट, अप्रेझल किंवा सर्टिफिकेट असं मला मी ते सांगितले. मला सर्टिफिकेटची ऑफर PhDची ऑफर आली, मी घ्यायला देखील गेलेलो नाही आहे. ती प्रक्रिया पार पाडणं हे गरजेचं आहे. त्या कसोट्यावरती, संशोधनाच्या कसोट्यावरती आपलं जे गृहीतक आहे ते सिद्ध होणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही म्हणतो की डायबिटीस आहे, याच्यासाठी औषधं लागतात का? औषधं घेऊन फायदा होतो का? तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये, मी ब्लाइंड 90% लोकांच्या घरामध्ये कोणी ना कोणी डायबिटीसचा पेशंट असेलच. ते माझ्यासमोर 30-40% लोकांना आहे. आणि मग आपण काय म्हणतो की माझा रिपोर्ट नॉर्मल आहे. ज्यांना नाही ते काय म्हणतात की माझा रिपोर्ट नॉर्मल आहे, बरोबर ना? मग असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण डोक्यामध्ये विचार काय असतात की आपण काय बोलत असतो? आपण बोलतो की माझा रिपोर्ट नॉर्मल आहे, पण आपल्याला काय म्हणायचं असतं की आता मी काही काळजी करायचं कारण नाही, मी काहीही खायला मोकळा आहे, बरोबर ना? असंच असतं ना आपली मानसिकता. हे योग्य आहे का? हे शास्त्रीय आहे का? आणि याने आपल्याला काही तोटा किंवा नफा होऊ शकतो का? किंवा पुढे जाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का? ह्याच मानसिकतेमध्ये आपण गेलो तर माझं भांडण तिथे आहे. ज्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत त्यांच्याविषयीच माझं सगळ्यात मोठं भांडण आहे की आपण एखादा आजार झाला तर उपचार करतो, आजार होऊ नये म्हणून आपण काय करतो? आणि आजार होऊ नये म्हणून करायला जे काही उपचार असतात किंवा बदल असतात ते करायला खर्च किती असतो? झाड व्हायला खर्च आहे, बारीक व्हायला पुण्य, एक पै पण खर्च नाही, रुपया फार मोठी गोष्ट झाली. एक पैसा देखील खर्च न करता आपण नॉर्मल जीवन जगू शकतो. त्यासाठी ना तुम्हाला माझ्याकडे यायची गरज आहे ना कोणाकडे जायची गरज आहे. हे इतकं सोपं आहे. म्हणजे सोपं आहे, सिद्ध करायला लागतं. मग त्यासाठी शास्त्रीय कसोट्या नक्की वैद्यकशास्त्राच्या आहेत. त्यासाठी मी त्या 5 PhDच्या मागे लागलो की मी जे म्हणतो ते योग्य आहे, पण मला त्या प्रकारे सिद्ध पण ते झालं पाहिजे म्हणून आहे. आणि त्याच्यातले 3 झाल्यात पण माझ्या जवळजवळ. आलं लक्षात? 2 होतील. ते कुठले 75व्या वर्षी होईल माझं आजच वय 66 आहे, काही बिघडत नाही आहे. आलं लक्षात? मला त्यांनी काही इन्क्रिमेंट नाही मिळालं तरी बिघडत नाही. पण जगासमोर एक सत्य येणं गरजेचं आहे की ज्याचा रिपोर्ट नॉर्मल आहे त्यांनी कसं वागलं पाहिजे. आणि रिपोर्ट ॲबनॉर्मल येतो म्हणजे नक्की काय होतं आणि त्याच्या आधी काय झालेलं असतं. त्याच्या आधी जे झालेलं असतं, समजा तुम्हाला आज वितीस तुम्ही रिपोर्ट केला, डायबिटीज निघाला आणि तुम्ही डॉक्टरकडे आलात, त्या दिवशी तुमचे रक्ताचे रिपोर्ट वाढलेत का आणि तुम्हाला डायबिटीज झालाय का?
त्याची सुरुवात आधी कधी होते आणि त्याच्यामध्ये तुमच्या शरीराचं काय बदल झालेले असतात, त्या झालेले जे बदल असतात त्याच्यामध्ये रिव्हर्स काय होऊ शकतात आणि इरिव्हर्सिबल काय असतात हे आपलं समजून घेतलं पाहिजे. आणि ज्याला काहीच नाही, समजा एक 5 वर्षाचं पोरग आहे, त्याला जे आपण खायला देतो त्याने त्याच्या शरीरावरती म्हणजे फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल आणि इमोशनल काय काय परिणाम होतात हे जर आपण शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासलं तर डिव्हास्टेटिंग हा एकच शब्द आहे त्याच्यामध्ये. की आपल्या मुलांना आपण काय देतो, तुम्ही शिक्षक आहात म्हणून मागच्या एक मोठं एक संमेलन होतं 2016 की 17 साली असेल, शिक्षकांसमोर मी असं बोललो, काही शेकड्याने शिक्षक होते त्याच्यामध्ये. मग मी त्यांना जे सांगत होतो की तुम्ही असं करा तसं करा, ते म्हणले डॉक्टर तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण आमच्या शाळेमध्ये 500 पोरं आहेत आणि मग ते शाळेमध्ये आम्हाला रोज चॉकलेट देतात, बरोबर ना. वाढदिवस असेल तर शिक्षकाला 2 आणि मित्राला 1 अशी आमच्याकडे पद्धत आहे. तुमच्या शाळेमध्ये याच्यापेक्षा वेगळी पद्धत आहे का? नाही. माझा प्रश्न आहे, तुम्ही त्या चॉकलेटचं काय करता? काय करता? खाता? खाऊन टाकता, बरोबर. मग ते चॉकलेट खाल्ल्याने, रोज चॉकलेट खाल्ल्याने आणि 2-2 चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो? शाळेच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो याच्याकडे मी जातोच आहे, पण तुमच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो सांगा मला. तुम्ही त्याची माहिती घेतली आहे का? त्याचा अभ्यास केलाय का? आणि करणं गरजेचं आहे का? तुमचे तर रिपोर्ट इथे समोर दिसतात, हे तर मला सगळं नॉर्मलच दिसत आहेत, बरोबर ना. तुम्हाला काय डायबिटीस नाही आहे, मग तरी तुम्ही चॉकलेट खाणं योग्य आहे का? आणि चॉकलेटमध्ये असं काय असतं की ज्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो? तुम्ही माहिती घेतली आहे का? आपण शाळेला सवय लावू शकतो का? म्हणजे शाळेचं आरोग्य आहे की समजा 500 मुलं असतील, त्यांनी प्रत्येकाने 2-2 चॉकलेट दिली, तर वर्षामध्ये साधारणतः तुमच्याकडे 1000 चॉकलेट येतात. 1000. प्रश्न किती गंभीर आहे. मग शिक्षक म्हणले ते नाही घेतलं तर ते पोरगं रडतो, ते म्हणतं आम्हाला ते पोराला वाईट वाटतं आणि ते म्हणतं मास्तर लय वाढावे, लय ताटे, बरोबर ना. अशीच वाक्य असतात ना. म्हणून मला गुरुजी, गुरु, आचार्य, शिक्षक हे शब्द फारसे आवडत नाहीत. मला मास्तर हा शब्द जास्त आवडतो. तो जवळचा वाटतो, घरातला वाटतो, शेजारचा वाटतो, मित्राचा वाटतो, बरोबर. ते जरा जितकं अंतर जास्त जातं, तो आचार्य तर डोळ्याच्या पुढेच असतो, बरोबर. मास्तर हा शब्द चांगला वाटतो. मग ती आई म्हणते ते मास्तर काय चॉकलेट पण घेत नाही, पोराला वाईट वाटलं अमुक तमुक. मी म्हटलं त्याच्या उलट करा की जेव्हा तुम्ही चॉकलेट घेता तेव्हा मुलाला काय वाटतं? काय वाटतं मुलाला? सांगा मला कोणी पण. की जेव्हा तुम्ही विद्यार्थ्याकडनं चॉकलेट, रोज 2-2 चॉकलेट मिळतात सर्वसाधारणतः, एका दिवशी नाही मिळणार, रविवारची पोरं सोमवारी पण वाटतात आमच्याकडे तर, बरोबर ना. मग मुलाला असं वाटतंय की चॉकलेट हे योग्य आहे, हे रिवॉर्ड आहे, हे ॲप्रिशिएटेड आहे आणि इट इज गुड फॉर हेल्थ, बरोबर. असं मेसेज जातो की नाही? समजा ते पोरगं बिडी घेऊन पीत वर्गामध्ये आलं, तुम्ही काय करणार? बिडी नको पिऊ, बरोबर ना. किंवा तंबाखू जोडत आलं, आमच्याकडे काही पोरं खातात, तंबाखू जोडत आलं, तुम्ही काहीच बोलला नाही तर चालतंय. तुम्ही त्याच्याकडे तंबाखू मागितली त्याला काय वाटेल? हे लय भारी. चॉकलेटचं तसंच होत आहे, चॉकलेटचं तसंच होत आहे. मग शिक्षकांना म्हटलं ते डॉक्टर तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण पोरं चॉकलेट देतात आम्ही काय करायचं? म्हटलं तुम्ही घेणं कंपल्सरी नाही हे लक्षात घ्या. तुम्ही घेऊ नाही घ्यायचं जर ठरवलं तर चॉकलेट, हॅपी बर्थडे, चॉकलेट नको देऊ, हे तुम्ही करू शकता की नाही? काय अडचण आहे? लायन्स क्लबची काही बंदी आहे याच्यावरती? आणि हे केल्याने काय होईल? पुढचा प्रश्न, हे करणं का महत्वाचं आहे? त्याने त्या तुमच्या तुमचं वैयक्तिक आरोग्य, तुमच्या कुटुंबाचं आरोग्य, कारण तुम्ही सगळी चॉकलेट काय रोज खाणार नाही, एखाद्या तरी पोराला, बायकोला, नवऱ्याला घेऊन जाणार. आणि 2 शिक्षक नवरा बायको जर असतील तर याच्या डबल 2000 चॉकलेट मिळणार, बरोबर ना. एखादा विद्यार्थी असं बुचकुली भरून किंवा पिशवीच देतो. ह्या अत्यंत गंभीर घटना आहेत, आपण त्याच्याकडे त्या गांभीर्याने पाहत नाही, हे लक्षात घ्या. की समजा तुम्ही ते चॉकलेट घेतलं तर मुलाकडे जाणारा मेसेज जो आहे की एन्डॉर्समेंट झाली, मान्यता झाली, ते शिक्षकांनी घेतलं म्हणजे मान्य झालं, त्याला प्रतिष्ठा पण आली. मग ते पोरगं रोज आईकडे मागतं. किंवा पण तुम्ही पण काय म्हणता, याचा प्रश्नाचं उत्तर कोण देईल ना, त्याला मी चॉकलेट गिफ्ट देईल. सो द नॉन इसेन्शियल डेंजरस आयटम इज प्रेझेंटेड ॲज अ रिवॉर्ड. ही मानसिकता आहे त्याच्यामधली. तुम्ही म्हणत नाही पोरं मी तुला शेंगदाणा देतो, मुठभर शेंगदाणा देते म्हणता तुम्ही,
आम्हाला हसायला देखील आलं मित्रो, आम्हाला हसायला आलं की आम्ही शेंगदाणे देऊ शकत नाही. काय योग्य आहे सांगा मला? शेंगदाणा योग्य आहे की चॉकलेट योग्य आहे? हे तुम्हाला माहिती आहे, मान्य आहे, मग इम्प्लिमेंटेशन का करत नाही? आपल्या सभ्यतेच्या, प्रतिष्ठेच्या, सामाजिक संकल्पना करप्ट झालेल्या आहेत, बरोबर ना? आणि नाही बदलायचं कोणी. काय तुम्हाला खर्च आहे चॉकलेट न घेण्यामध्ये? काय नुकसान आहे तुमचं चॉकलेट न घेण्यामध्ये? मग आम्ही का करत नाही? आणि शेंगदाण्याचा मुद्दा जेव्हा मी काढला तेव्हा आम्ही हसायला का लागलो, बरोबर ना? इतकं आपण मानसिकदृष्ट्या करप्ट झालेलो आहोत त्याच्यामध्ये की योग्य शास्त्रीय न्यूट्रिशनल गोष्टी ज्या स्वस्त पण आहेत त्या देखील आम्हाला नकोशा झालेल्या आहेत. त्याला सामाजिक प्रतिष्ठा नाकारली, बरोबर? आम्ही सामाजिक प्रतिष्ठा शेंगदाण्याला नाकारली आणि चॉकलेटला दिली. तुम्ही उद्या सगळेजण जा, ती चॉकलेटची बॉक्स घ्या, त्याच्यावरची रिडिंग करा, म्हणजे त्याच्यावरती जे कंटेंट आहे ते वाचा आणि नंतर खायला वाटलं तर नक्की खा. मी तुम्हाला प्रत्येकाला एक नाही 10 चॉकलेट द्यायला तयार आहे. म्हणजे आम्ही वाचणं देखील थांबवलं, समजून घेणं तर फार लांबचं थांबलं. प्रत्येक चॉकलेटमध्ये एक कलरिंग एजंट असतो, एक इमल्सिफायर असतो, एक टेक्स्चर मेंटेनन्स असतो, एक प्रिझर्वेटिव्ह असतो. म्हणजे कमीत कमी 6 केमिकल घातल्याशिवाय जगातलं कुठलंही चॉकलेट बनत नाही. काय करायचं? काय करायचं? आमच्या आरोग्याच्या विध्वंसाची सुरुवात तिथून होते. आमच्या संकल्पनांचं दिवाळं तिथेच वाचतं. म्हणजे आपण समजून घेत नाही आणि अयोग्य असेल त्याला विरोध पण करत नाही. आणि त्याच्याहून पुढचा गंभीर प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की चॉकलेटचा शरीरावरती होणारा परिणाम आणि दारूचा होणारा शरीरावरती परिणाम याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही कधी जर मला ऐकावंसं वाटलं तर याच्यावरती मला नक्की बोलवा सर, मी शास्त्रीय माहिती तुम्हाला सांगेल. काय परिणाम आहे तुमच्या शरीरावरती, मनावरती? कुठलंही, म्हणजे चॉकलेट हे उदाहरण तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या म्हणून देतो की तुमच्या शरीरावरती, मनावरती आणि बुद्धीवरती, सगळ्या याच्यावरती काय परिणाम होतोय चॉकलेट खाल्ल्याने? आपण म्हणतो त्याचं वय आहे, तो लहान आहे, त्याला काय होतं, बरोबर ना? याच मानसिकतेमध्ये पोराच्या वाढदिवसाला आपण आणून देतो, गिफ्ट म्हणून देतो, पाहुणे आला तर देतो. मग याचा परिणाम काय होतो? आणि त्याचा खरं तर दारू कशापासून होते? मूलभूत प्रश्नाकडे जाऊ आपण. दारू कशापासून होते? कशासाठी, कशापासून होते? साखरेपासूनच. अंड्याची दारू होते, मेथीच्या भाजीची दारू होते, का वांग्याच्या भाजीची दारू होते? कशी दारू? दोडक्याची दारू होते. म्हणजे त्याचं फर्मेंटेशन ही प्रक्रिया जी असते ती ग्लुकोज डिपेंडंट असते. थोडक्यात वैद्यकीय याच्यामध्ये ग्लुकोजचं फर्मेंटेशन लेड टू इथिल अल्कोहॉल, दॅट इज तुम्हाला ते इथेनॉल किंवा इथिल अल्कोहॉल त्याला दारू म्हणतो तुम्ही. शरीरावरती, मनावरती, मेंदूवरती चॉकलेटचा जो परिणाम होतो तो दारूचा असतो, काहीही फरक नाही. म्हणून ते क्रेविंग असतं. मग ते पोरगं दिसलं की चॉकलेट मागतं. आणि मग तुम्ही जेव्हा मॉलमध्ये मुलाला घेऊन जाता असाल ना खरेदीला कधीतरी, काय असतं कुणी सांगा मला तुमचा अनुभव? चॉकलेट तुम्ही गेलात मॉलमध्ये, आतमध्ये गेला, काय सगळ्यात पहिलं एंट्रीला असतं? मोठं नाही, दुसरं दुकान नसतं, असा चांगला मोठा ढीग असतो, एक ट्रॉलीवर त्याच्यात चॉकलेट असतात अशी मांडून ठेवलेले असतात आणि तिथे लिहितं 40% ऑफ, बरोबर? आणि या सगळ्यामध्ये मेथीची भाजी कुठे असते? कुठे असते सांगा? आणि का असते? आणि का असते? सगळ्यात शेवटी, बरोबर, सगळ्यात शेवटी असते. जो तिथे जाईपर्यंत तुमच्या खिशातले, पर्समधले किंवा कार्डमधले पैसे किंवा तुमचं जे शॉपिंगचं बजेट असतं ते जवळजवळ संपलेलं असतं, बरोबर? म्हणून ती शेवटी असते. त्या मॉलमध्ये जी रचना असते, त्या कपाट असतात त्याच्यामध्ये रचना असते की आय लेवल डिस्प्ले, अबोव आय लेवल आणि बिलो आय लेवल. त्या प्रत्येक लेवलवरती ठेवण्यासाठीचे वेगळे चार्जेस असतात. एका कपाटाचे चार्जेस नसतात. आय लेवलला कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं त्याचं मानसशास्त्र असतं, त्याच्यासाठी प्रीमियम चार्जेस असतात. वरती जे ठेवतात त्याच्यासाठी वेगळे चार्जेस असतात आणि खाली ठेवतात त्याच्यासाठी वेगळे चार्जेस असतात. त्यामध्ये होणाऱ्या ग्राहकांची मुवमेंट याच्यावरती तो डिस्प्ले केलेला असतो. त्याच्यामध्ये फार मोठा मानसशास्त्रीय सर्वे किंवा संशोधन झालेलं आहे. आणि मग जे हेल्दी गोष्टी असतात
ज्याच्यामध्ये तुमचं आरोग्य सांभाळणं अत्यंत सोपं असतं, हे सगळ्यात कोपऱ्यात कुठंतरी असतं. जे लवकरात लवकर तुमच्या दृष्टीला पडूच नये असंच नियोजन असतं तिथं मित्र. आणि मग तुम्ही त्या ट्रॅपमध्ये, त्या जाळ्यामध्ये, त्या गुहेमध्ये सहज अडकत जाता आणि मग तुम्ही डॉक्टरकडे डायबिटीज झाला म्हणून येता. हे त्याची सगळ्याची सुरुवात इथपासून असते. मग तुम्ही काय करू शकता, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्याच्या सवयी लावण्यासाठी, तुमचं आरोग्य सांभाळण्यासाठी चॉकलेट घेणं बंद करू शकता. लायन्स क्लब ऑर्डर काढणार, काय अडचण आहे प्रयत्न करायची. हा, तुम्ही लगेच फडणवीसांचे चुलत भाऊ झाले. बरोबर की नाही. काय अडचण आहे, हा समाजाचा उपयुक्त उपक्रम आहे, समाजाला फायदेशीर आहे. शास्त्रीय तुम्हाला लागलेलं स्पष्टीकरण मी देतो, सगळे सायंटिफिक रिसर्च देतो त्यासाठी. मग करायचं नाही, तुम्हाला काही तोटा नाही. सर, इथे मला सांगायला खूप आनंद वाटेल की हे आधीच आम्ही आमच्या स्कूलमध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. अत्यंत आनंद, त्याच्यासाठी वेगळं. मित्रांनो, मी आता इलाइट सर्कलमध्ये वागतो, म्हणजे ते डॉक्टर आणि ते कंपन्या आणि यावं त्यावर तुम्हाला मी वेगळं सांगत नाही. तिथे दर शनिवार रविवार आम्हा डॉक्टरांना बिन पैशामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण आणि दारू पिण्यासाठी निमंत्रणं असतात. बरोबर, जायचं आपण. एकटा मी आहे की जो कुठेच कधी जात नाही, आलं लक्षात. आणि गेलो तर कधी काय खात नाही, प्यायचा तर विषयच नाही, आलं. ह्या गोष्टी आपण जाणल्या पाहिजेत आणि त्याला प्रतिष्ठा नाकारली पाहिजे, त्याला अधिष्ठान नाकारलं पाहिजे. मग तुमच्या वाढदिवसाला तुम्ही शेंगदाणे किंवा मक्याची कणसं वाटायला काय अडचण आहे, स्वीट पदार्थ म्हणून केळं द्यायला काय अडचण आहे. करणार तुम्ही तुमचे वाढदिवस अशा तऱ्हेने, तुमच्या बाळांचे वाढदिवस अशा तऱ्हेने करणार. हे गरजेचं आहे की नाही, योग्य आहे की नाही, शास्त्रीय आहे की नाही, तुमच्या त्याच्यामध्ये हित होणार आहे की नाही, खर्च देखील कमी आहे. मग जेव्हा आपण अशा तऱ्हेने काम करू तेव्हाच हा डायबिटीसचा जो काही ज्याला पॅन्डेमिक म्हणतो, महामारी म्हणा, हे थांबवली जाऊ शकते. द वर्किंग शुड स्टार्ट सिन्स बर्थ. मग आता ज्या कोणाची लहान मुलं असतील, अंगावर पाजणारी मुलं असतील, मग माझा वेळ संपली की मला सांगा. वेळ संपली की मला सांगा, म्हणजे मला त्याच्यामध्ये काही वाटणार नाही. कारण हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या आणि समाजाच्या आरोग्याविषयीचा विषय आहे. की समजा तुम्ही आई आहात, बाळाला पाजताय, 6 महिने झाले आणि काही कारणाने तुम्हाला दूध येणं कमी झालं किंवा पुरेसं नाही झालं. काय करतात सगळे डॉक्टर लोक, किंवा तुम्ही तरी काय करता, पावडरचं दूध. बरोबर, मी तुमच्या उत्तराची वाट नाही पाहत, वेळ कमी आहे थोडा म्हणून आपल्याला. पावडरचं दूध, मग पावडरचं दूध जे असतं ते दूध म्हणायचं का पांढरं लिक्विड म्हणायचं. आणि त्याच्याने तुमच्या मुलाच्या संगोपनाची जी काही गरज असते ती पूर्ण होऊ शकते का. आणि संगोपनाशिवाय इतर गोष्टी काय असतात की ज्याच्याने मुलाच्या वाढीवरती, म्हणजे सर्वांगीण वाढ, म्हणजे त्याच्यात बौद्धिक वगैरे सगळी चाली, याच्यावरती काही चांगला परिणाम होतो की वाईट परिणाम होतो. माहिती घेतली तुम्ही, घेतली का. मुलाला दुधाऐवजी समजा आईचं नसेल तर गाईचं दूध द्या, एवढंच मी सांगेल. शक्यतो आईचंच द्या, नसेल तर गाईचं द्या. याच्या सोडून दुसरा कुठलाही पावडरचा पर्याय कुठलाही डॉक्टर कितीही मोठा आणि छोटा असू द्या, जो तुम्हाला सांगत असेल तर त्या डॉक्टरला काडीची अक्कल नाही, हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्याशी बोलताना म्हणून बाकी वैद्यकीय डॉक्टरांशी बोलताना मी म्हणजे स्पष्टीकरण शास्त्रीय देत असतो. पण एक लक्षात घ्या की हा सल्ला अत्यंत चुकीचा आहे, अत्यंत अशास्त्रीय आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे घातक आहे. गाईचं दूध द्या, कुठल्याही गायचं द्या. ते A1 A2 याव त्याव सगळे भांडणं काय करायचं असेल ते करा. जे मिळेल तुमच्या जवळचं असेल, गावठी गाईचं दूध सर्वोत्कृष्ट, म्हशीचं त्याहून चांगलं, आलं लक्षात. मग म्हशीचं दूध पिल्याने मुलाचा बुद्धिअंक कमी होतो अशी आपल्या समाजामध्ये फार मोठी अशास्त्रीय अफवा आहे. त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, आलं लक्षात. मी म्हशींचा मालक आहे स्वतःच्या, मी मोठा शेतकरी आहे, 250 एकराचा मालक आहे आणि शेणामध्ये शेतामध्ये चिखलामध्ये पाय असलेला शेतकरी आहे, आलं लक्षात. म्हणजे नुसतं काठा बांधावरचा गाड्यातला जाऊन उतरणारा शेतकरी नाही आहे, या सगळ्यांना माहिती आहे. आता तो भाग सोडून द्या की ह्या सगळ्या आरोग्यासाठी आवश्यक गोष्टी असतात, त्यांनी डायबिटीस नक्की टाळला जाऊ शकतो. तुमच्या मुलाचा देखील, लहानग्या बाळाचा देखील. 8व्या 10व्या 12व्या वर्षाची मुलं माझ्याकडे डायबिटीससाठी येतात. आता मी तुम्हाला सांगतो, आता वजन कमी करण्यासाठी तर आम्ही सेकंड व्हिजिटला देखील पेशंट बोलवत नाही, हे कर आणि आयुष्यभर कर असं आम्ही सांगत असतो. मग ते सांगण्यासाठी प्रत्येक ठिकाणी डॉक्टर कणसे उभा राहू शकत नाही, म्हणून रिव्हर्सलचा मंत्र नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते 5 भाषांमध्ये इन्क्लुडिंग स्पॅनिश पब्लिकेशन होते आता. म्हणजे माझे काही मित्र ब्राझीलमध्ये आहेत,
ते म्हणाले अरे तू जे सांगतो हे कुठल्याच पुस्तकात नाही आहे दैनंदिन याच्यामध्ये, आणि ते माझ्या ऑनलाईन सर्व्हिस याच्यामध्ये असतात. आणि ते म्हणाले आपण स्पॅनिशमध्ये पब्लिश करू. म्हटलं हे पुस्तकाचं टेक्स्ट आणि तुम्ही मला स्पॅनिश वाचता येत नाही आणि कोणी बोललेलं कळत नाही, त्यामुळे तुम्ही हे घ्यान करा आणि तिथे काय जे असेल त्याची प्रक्रिया ते हे करा. मग ते स्पॅनिशमध्ये देखील ट्रान्सलेट करायचं चाललं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी 3 भाषांमध्ये ऑलरेडी झालेलं आहे. आणि बहुतेक आता तमिळ आणि स्पॅनिश या 2 भाषा त्याच्यामध्ये समाविष्ट करायचं चाललेलं आहे. की सगळ्या ठिकाणी जर तुम्हाला म्हणजे हे अशा गोष्टी, हे मी सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या की याच्यासाठी डॉक्टरची काय गरज आहे. तुम्ही चॉकलेट खाणं बंद करण्यासाठी डॉक्टरची काय गरज आहे. म्हणजे प्रोसेस फूड तुम्ही बंद केलं तरी तुम्ही तुमच्या कुटुंबावरती सगळ्यात चांगले संस्कार करू शकता. आहाराचे संस्कार. नंतर प्रश्न राहतो व्यायामाचा. व्यायाम म्हटल्यानंतर तो लोक उभीच राहतात डायरेक्ट. माझे गुडघे दुखतात, माझी कंबर दुखते, मला वेळच नाही, आमच्याकडे सोय नाही, हे सगळ्यात कॉमनेस्ट कारण असतं. मग म्हटलं आम्ही बसा. माझा नेहमीचा डायलॉग येतो, सूर्यनमस्कारला कुठली सुविधा लागते, किती वेळ लागतो, आणि तेवढा वेळ पण तुम्हाला नाही का. तुम्ही काय मोदींचे बॉस आहेत का. हे मोदीजी जर व्यायामासाठी वेळ काढतात जाणीवपूर्वक, तर आम्हाला 15 मिनटं सकाळी 15 मिनटं संध्याकाळी नाही का. आणि हे आवश्यक आहे की नाही. याने तुमच्या माझा एक मोठा पॉडकास्ट आहे आता व्यायामावरतीच, डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणून आहेत, त्यांनी ते अरेंज केले की व्यायामाची उपयुक्तता काय, आवश्यकता काय, आणि त्यासाठी म्हणजे औषधं आणि व्यायाम याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं किंवा आहार आणि औषधं असं जर हे केलं, त्याच्यामध्ये शास्त्रीय प्रश्न असा आहे की शुगर कंट्रोल हे तुमचं डायबिटीज मॅनेजमेंटचं उद्दिष्ट आहे का. आणि ते जर औषधही होत असेल तर आम्हाला आहार आणि व्यायाम पाळण्याची गरज आहे का, हा दुसरा प्रश्न. डॉक्टर माझा रिपोर्ट नॉर्मल आहेत ना, सगळे काय गोळ्या घेतोय, रिपोर्ट नॉर्मल आहेत, काय अडचण नाही असं सांगतात ना, किंवा असं समजतात डॉक्टर लोक आणि पेशंट पण. मग तुम्ही औषधं घेऊन जर शुगर कंट्रोल केली तर तुम्ही निरोगी असता का. कालचं एक अमेरिकेचं स्टॅटिस्टिक आलेलं आहे, वाचून घ्या तुम्ही. अमेरिकेचं लाईफ सर्वायवल म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी 78 इयर्स, 78 वर्ष सर्वसामान्य अमेरिकन माणसाचं लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. म्हणजे लाईफ स्पॅन जो आहे तो 78 वर्ष आहे, पण हेल्थ स्पॅन किती आहे, म्हणजे त्याच्यातले किती वर्ष तो माणूस प्रोडक्टिव्ह किंवा आनंदाने कुठल्याही याच्याशिवाय जगू शकतो, तर वय 63. मग 63 ते 78 हे 15 वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये तो माणूस काय करतो. बेडवरती असतो, हॉस्पिटलमध्ये असतो, तपासण्या करतो, औषधे घेतो, डॉक्टरकडे एलझाऱ्या घालत असतो, ऑपरेशन करतो, आणि हे सगळं करून कुरकुर चालू असते. त्याला हेल्थ स्पॅन म्हणतात. हा 63 वर्षाचा आहे आणि लाईफ स्पॅन हा 78 वर्षाचा आहे. मग हेल्थ स्पॅन अगेन्स्ट लाईफ स्पॅन हा फरक कशामुळे आहे. हे स्टॅटिस्टिकली प्रूव्हन फॅक्ट आहे की हा 15 वर्षामध्ये म्हणजे तुम्ही जे समजा आयुष्यामध्ये आपण एक 100 रुपये खर्च करतो आरोग्यासाठी, त्याच्यातले 80% खर्च हा शेवटच्या 2 वर्षामध्ये करतो. हा आपण नक्की वाचवू शकतो आणि शिक्षकालाही जास्त गरजेचं आहे. बरोबर ना. ज्याची कोणाची करोडोची इन्कम असेल त्याला फारसं महत्त्व नसणार, पण शिक्षक जे काही कौटुंबिक गरजासाठी खर्च करू शकतात किंवा तुटपुंजी ज्याला तोंड मिळवणी म्हणतो, त्यासाठी 80% तुमचा आरोग्यावरचा खर्च हा वाचवू शकतो आपण. आणि समजा डायबिटीजच्यासाठी तुम्ही औषधं घेतली किंवा ब्लड प्रेशरसाठी घेतली आणि तुमची शुगर रिपोर्ट नॉर्मल असेल तर हेल्थ स्पॅनमध्ये काहीही फरक पडत नाही. हे त्याचा निष्कर्ष आहे. शुगर मे बी नॉर्मल, तुमचा लाईफ स्पॅन पण कमी होतो आणि हेल्थ स्पॅन देखील कमी होतो. त्यामुळे औषध ही सगळ्यात शेवटचा पर्याय ठेवा. आहार, व्यायाम, सूर्यप्रकाश आणि झोप. किती खर्च आला. 0. मग आपण व्हिटॅमिन डीची औषधं घेतो पण उन्हामध्ये जातच नाही. एकदम सोपं आहे. भारतातले एकाही माणसाला 1 रुपयाचं व्हिटॅमिन डीची पावडर, इंजेक्शन, गोळ्या म्हणजे लागायची गरज नाही. इथे बसलेली 100 लोक आहेत, नक्की 98% लोकांचं व्हिटॅमिन डी कमी आहे का. मग आम्ही सूर्यप्रकाश हा शत्रू समजलं, जातच नाही आम्ही उन्हामध्ये जातच नाही. किंवा नोकरी अशी पाहतो की सावलीतलं काम पाहिजे. बरोबर ना. ग्रामीणमध्ये हेच आहे की सावलीतलं काम पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या आरोग्यापासून आपण किती लांब जातो ते. आणि हे सगळं बिन पैशामध्ये करेक्ट होऊ शकतं. मग बिन पैशामध्ये करेक्ट होतं तर आम्ही त्याच्यावरती का लक्ष देत नाही आणि का महत्त्व देत नाही आणि का सांगत नाही डॉक्टर लोक. कारण याच्यामध्ये आम्हाला विकण्यासारखं काहीही नसतं. 10 सूर्यनमस्कार बाटलीमध्ये भरून आम्हाला तुम्हाला देता येत नाही.
बरोबर ना? किंवा सूर्यप्रकाश असा काहीतरी दिव्यामध्ये टाकून आम्हाला तुम्हाला घरामध्ये पाठवता येत नाही. ही त्याची महती आहे मित्रांनो. इट इज फ्री अँड अवेलेबल फॉर एव्हरीबडी. तुम्ही गरीब असाल, श्रीमंत असाल, पेशंट असाल, डॉक्टर असाल, शिक्षक असाल, विद्यार्थी असाल, ही त्याची महती आहे. हा निसर्ग आहे आणि तेच आरोग्य आहे. जितकं तुम्ही निसर्गाकडे जाल, त्याच्यामध्ये आहार आहे, म्हणजे निसर्गाने दिलेला आहार जितका तुम्ही खाल तितकं तुम्ही निरोगी राहाल. जितकं हे शरीर दिलेलं आहे, गाडी दिली, बसायला दिली, वापरायला दिली, वापरा की. अशीची अशी बिनकष्टाची जर नेली तरी जाळायचीच आहे ना, किंवा गाडायची असेल राखच होणार आहे ना. कधी काहीच कष्ट नाही केले म्हणून काय वेगळे नियोजन आहे? हे वेस्ट, म्हणजे मृत्यूनंतर प्रक्रिया आहेत त्या सगळ्या वेस्ट डिस्पोजल आहे. यू टर्न इन टू अ वेस्ट इमिजिएटली आफ्टर डेथ. आणि त्याच्यानंतर रिच्युअल्स असतात, म्हणजे वेदर यू आर हेल्दी, अनहेल्दी, किंवा फार काळजी घेतली शरीराची तर राखच, नाही घेतली तरी राखच. हे शरीर आहे, हे निसर्गाचं नियोजन वापरण्यासाठी आहे, कष्ट करण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. आणि ते जर आपण केलं तर देन यू लिव्ह हेल्दी अँड डाय ऑल्सो हेल्दी. तुम्ही काय सगळे निरंतर अश्वत्थाम्यासारखे जगणार आहेत अशातला भाग नाही आहे. आपण मरणारच आहोत, पण मरताना कसं मरायचं हे आपण ठरवू शकतो. मग आम्ही त्यासाठी म्हणतो डाय हेल्दी. त्याच्यावरती माझं एक डॉक्टरांसाठी लेक्चर झालं होतं, डाय हेल्दी, बरोबर. आणि अँटी एजिंग हे असतात, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि याची गरज कधी असते तुम्हाला? याची गरज 60 नंतर सगळ्यात जास्त असते. मी कन्क्लुडिंग पार्टकडे येतो. म्हणजे तुमच्या आरोग्याचं महत्त्व किंवा आरोग्याने होणारा त्रास कदाचित ह्या वयामध्ये होणार नाही, या वयामध्ये नक्की जास्त होतो. मग तुमच्याकडे मर्सिडीज तोपर्यंत येते, पण बसलं की कंबर दुखते. तुम्ही युरोपला फिरायला जाता, पण गुडघे दुखण्यामुळे चालता येत नाही. तुम्हाला खायला सगळं असतं, पण खाल्लं तर अपचन होतं, ॲसिडिटी होते, भूक लागत नाही, झोप येत नाही, सगळं होतं ना. म्हणजे तुम्ही जे जे काही कमवलेलं असतं ते देखील तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. 60 नंतर देखील बदलावाची खूप चांगली संधी असते आणि अत्यंत सोपं असतं. नक्की आहार, व्यायाम, सूर्यप्रकाश आणि झोप या गोष्टीकडे लक्ष दिलं तर ह्या गोष्टी याही वयामध्ये, माझ्याकडे काही 78 वर्षाचे आहेत. उद्या माझ्याकडे परब म्हणून एक कोकणात पेशंट येणार आहे. कोणी जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर येऊन पहा तुम्ही. ही मॅनेज इट ॲट द एज ऑफ 72. द पर्सन हु वॉज अनेबल टू वॉक कॅन रन टुडे. मी स्वतः स्टँडिंग एक्झाम्पल आहे. म्हणजे या सगळ्यांना माहिती आहे की 4 महिने मी बेडवरती होतो, हागणं मुतणं जागेवरती, वयाच्या 52व्या वर्षी. आणि मग जेव्हा कळलं की आपल्याला त्या जी काय डिग्री तुम्ही गोल्ड मेडल म्हणून त्याचं उदाहरण दिलं किंवा उल्लेख केला, त्याला काहीही अर्थ नाही जर आपण आपलं आरोग्य टिकू शकत नसेल तर. मग तो जेव्हा साक्षात्कार झाला तसं मी म्हटलं ह्या गोष्टी, म्हणजे तुम्ही जी करता किंवा बाकी डॉक्टर लोक सांगतात तो मूर्खपणा मी पहिली 25 वर्ष व्यवसायाचे केलेला आहे हे पण सांगतो. पण जेव्हा त्याच्यातले फुलपणा लक्षात आला तेव्हा मी बदलायचं ठरवलं. आणि आज मी तुमच्यासमोर 25 मॅरेथॉन करून उभा आहे. ज्याला चालता येत नव्हतं तो माणूस देखील, हे अत्यंत सोपं आहे. एकही गोळी चालू नाही. त्याच्या अगोदर 16 गोळ्या आणि 4 इंजेक्शन डायबिटीससाठी रोज चालू होती 2012पर्यंत. कुठल्याही जुन्नर तालुक्यातल्या किंवा आळेफाटा राजुरीच्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा. मग आज एकही गोळी न घेता माझा डायबिटीस 12 वर्ष जर बरा होतो, बरा राहू शकतो, तर माझ्या पेशंटचा का नाही? या एकाच जाणीवेमुळे मी व्यवसायामध्ये पुन्हा उतरलेलो आहे. माझा जो काय बाकीचा प्लेथोरा आहे तो इथे जरी चर्चा करण्याचे योग्य नसलं तरी मी 2007 साली प्रॅक्टिस बंद केलेली होती. तर माझी बाकीची बरेच ॲक्टिव्हिटी चालू होत्या म्हणून, म्हणजे वैद्यकीय व्यवसाय म्हणून नाही, पण या शिक्षण क्षेत्रातल्या इतर गोष्टी होत्या. पण हे जेव्हा लक्षात आलं की आपण आपल्याला गरज आहे म्हणून काम करायचं आणि समाजाला गरज असेल तेव्हा बाहेर निघायचं, हे चूक आहे. म्हणून मी 2012 साली पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली. ज्या कारणांमुळे प्रयोगांमुळे माझा स्वतःचा डायबिटीस बरा झाला तेच कारणं, त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण शोधलं आणि त्याच्यावरतीच गेली 12 वर्षे व्यवसाय करतो. साधारण मगाशी जरी 20,000 सांगितले 26,000 पेशंट झाले आणि एकाही पेशंटला अपयश मी पाहिलेलं नाही. ज्याने ऐकलं आहे, ज्याने केलं आहे आणि ज्याने सातत्य राखलं आहे त्याच्यामध्ये काहीही, म्हणजे एकही 100% यश आहे. मला म्हणायचं आहे की जर डायबिटीस झाल्यानंतर डॉक्टरची गरज लागेल, पण डायबिटीस होऊ नये म्हणून जर प्रयत्न आहे हे तुमच्या आमच्या हातात आहेत. त्यासाठी डॉक्टरची गरज लागता कामा नये. आणि हा 90% प्रवास हा तुम्ही, म्हणजे प्रवाह डॉक्टरांकडे जाणारा तुम्ही सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केले, विशेषतः शाळेतल्या शिक्षकांनी जर केले तर आपण थांबवू शकतो. धन्यवाद.